तरी नमस्कार मित्रांनो, फूडी रविराज ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या ठिकाणी सर्वस्व स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे बेसनची पोळी। ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मी तुम्हाला दाखवतो बेसनच्या पोळीला काय काय साहित्य लागतं ते। मी घेतलेले 3 माणसांना पुरेल असं हे बेसन, तिखट, गरम मसाला, हळद, मीठ, एक अख्खा कांदा असा एकदम बारीक पद्धतीने चिरून घेतलेला आहे आणि ही थोडीशी कोथिंबीर, ही पण आता बारीक चिरून घेऊ। हे घेतलेले मी थोडासा ओवा, एकदम जास्त नाही घ्यायचं, एक चिमूटभर आपण ह्याला वापरायचं। ये मैंने इधर लिया है धनिया, टर्मरिक, हळद, गरम मसाला, तीखा म्हणजे लाल मिर्ची पाउडर, 3 जनों को पूरेगा ये बेसन, प्याज, नमक और अजवाइन। तर मी आता हे बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये हे जे 3 मसाले आहेत, हे 3 मसाले ह्याच्यात टाकतोय डायरेक्ट। आपलं जे बेसन आहे ते बेसन सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचे। चवीपुरतं लागणारं थोडंसं मीठ, आणि हा थोडासा ओवा, अजवाइन। तर आता शेवटला मी इथे या ठिकाणी घालतोय थोडीशी कोथिंबीर। आता कोथिंबीर वगैरे घातल्यानंतर हे माझ्याकडे छोटा टाईपचा एक मिक्सर आहे, आता मी मिक्सरमध्ये सगळे फिरून घेणार। तर मी आता इथे टाकतोय पाणी। जास्त पण आपल्याला पीठ हे पातळ करायचं नाहीये। मी इथं साधारण अर्धा पेलाभर पाणी टाकलेलं आहे। आता झाकण लावून घेतो आणि हे मिक्सरमध्ये छान असं हे करतो। तर हे बघा, जास्त पण घट्ट नाही, जास्त पण पातळ नाही। मी अशा प्रकारे हे बेसनचं पीठ या ठिकाणी हे केलेलं आहे। आता इथं एक साईडला आपण तवा गरम करतोय। या तव्यावर तवा गरम झाला की ह्याच्यात 1 चमचा तेल, म्हणजे थोडंसं तेल, आणि नंतर मग ह्याच्यात पोळी टाकून घ्यायची। तर हे पाहू शकता, तवा आपला मस्त गरम झालेला आहे। इथं मी टाकतोय थोडंसं तेल। तेल यासाठी टाकायचं असतं की बेसनची पोळी आपण टाकल्यानंतर ते बेसनची पोळी त्याला चिकटणार नाही। मला बेसनची पोळी पातळ आवडते, म्हणून मी छोटी आणि पातळ केलेली आहे मस्त। तुम्हाला ज्या टाईपने आवडत असेल तुम्ही त्या टाईपने करू शकता। बेसनची पोळी भाजताना कधी पण लक्षात ठेवा की आपला गॅस आहे ना तो बारीक करायचा। गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवलेली मी इथे, हे पाहू शकता तुम्ही। तर आपली मस्तपैकी अशी ही पोळी बनवून मस्तपैकी तयार आहे। आता पहिले मी एक पोळी बनवलेली आहे, आता बाकीच्या पोळ्या मी नंतर बनवतो। ही बघा, मस्तपैकी अशी कुरकुरीत अशी चांगली बेसनची पोळी या ठिकाणी बनवून तयार आहे। तर ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझी बेसनची पोळी कोण कोण बनवते हे मला कमेंट करून नक्की सांगा। मी त्यांचं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेईल।